आपल्या सर्वांचं म्हणजे या एस.पी. प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आजचा जो प्लॅन आहे तो फोपसंडी आहे, तिथं जाण्याचा प्लॅन आहे आणि सगळं भांगरेवरती डिपेंड आहे. मारुती भांगरे जो माझा बॅचमेट आहे, कालच आमचं बोलणं झालं होतं आणि असं ठरलं होतं की उद्या फोपसंडीला जायचंय. आणि इथं फोपसंडीला जाण्यासाठी मारुती भांगरे आणि पंढरीनाथ खाडे आणि मी आमचं तिघांचं ठरलं होतं. पंढरीनाथ खाडे याला कामानिमित्त आज इथं नाही येणार आणि मारुती भांगरे आणि मी असं आम्ही दोघंच आजचा जो पुढचा भटकंतीचा प्रवास आहे तो प्रवास करणार आहोत. इथं मी येताना 5:30 वाजता पिंपळखंड येथून निघालो होतो. 6च्या अगोदर इथं पोहोचलो आणि भांगरेला 5 वाजता मी कॉल केला होता. भांगरेला कॉल केला आणि भांगरेला सांगितलं भांगरे आपल्याला 6ला इथं यायचंय आणि इथं ये आणि भेट. फायनली फोपसंडीला जायचं होतं आपल्याला आणि फोपसंडीचा जो रस्ता आहे तिथं आलोय आपण. येताना राजूरवरून आलो, राजूरवरून जामगाव होतं, जामगाववरती आलो आणि तिथनं आंबोळ नावाचं गाव होतं आणि आंबोळवरून आपण असं इकडे पुढे आलेलो आहे. आंबोळवरून 5 ते 7 किलोमीटरचा रस्ता आहे जो की इथे जी आबिटखिंड आहे आबिटखिंडला निघतो आणि आबिटखिंडवरून एक रस्ता इकडे राणूबाई सतुबाई तिकडे जातो आणि वरती आल्यानंतर इकडचा जो रस्ता आहे तो फोपसंडीला जातो. आता आपण जो फोपसंडीला जाण्यासाठी रस्ता आहे तो रस्ता घेतलेला आहे आणि इथं वरती आपण थांबलोय. इथं वरती आल्यानंतर आजूबाजूचा परिसर आहे, एकदम छान असं वातावरण आहे आणि खूप असं छान वातावरण आहे, मनाला प्रसन्न करतंय. आणि आजूबाजूचा निसर्ग बघून नजारा बघून हा जो नजारा आहे तो तुम्हाला दाखवावा अशी मनापासून इच्छा आहे. आणि वाटलं की खूप छान वातावरण आहे, नजारा पण खूप छान आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा कोपऱ्या मांडीला किताबों के पन्नों में तुम दिखते थे, हर ख्वाब में बस तुम ही तो सजते थे. चोरी चोरी तुमको ही तकना, पल के झुकाकर फिर मुस्कुराना. नादान दिल की थी हरकतें, हर दुआ में बस तुमको ही मांगना. वो पहली दफा जब तुमको देखा, दिल में बजी एक अनजानी धुन. थम सा गया था वो पल वहीं पर, बस तुम और मैं और खामोशी गुमसुम. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे राणूबाई आणि सतुबाई इथं म्हणजे बरेच आदिवासी लोक. आता मी पण त्या समाजामध्ये आणि आमचा जो कुलदैवत आहे राणूबाई रान सतुबाई आहे ती आहे आणि राणूबाई सतुबाईला जाण्यासाठी एक इथं असं वरती मंदिर आहे आणि अजून एक मंदिर आहे ते इथे. आता हे जे इकडे दाखव, हे जे वरती मंदिर आहे ते राणूबाईचं मंदिर आहे आणि इथं खालती सुद्धा एक मंदिर आहे ते सतुबाईचं मंदिर आहे. आणि हाच रस्ता जे तुम्हाला सांगत होतो फोपसंडी गाव, त्या फोपसंडी गावाकडे जातो आणि इथनं कमीत कमी 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आता आपण इथनं
पुढे जाणार आहोत. आजचा आपला जो विषय होता तो कोपसंडी या गावाला भेट देणं आणि बाकीच्या ज्या गोष्टी तिथल्या त्या एक्सप्लोर करण्याचा आजचा प्लॅन होता. तर वेळ न घालवता आपण इथं थोडंफार शूट करूया, थोडेफार फोटो काढूया आणि इथनं पुढं निघूया. धन्यवाद. अशी थंडी आमच्याकडे रे. तो इकडे पुढे काही हालत असणार आहे.